भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळ चिंध्रणतर्फे आयोजित एकनाथ देशेकर यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचे खुले जंगी सामने पार पडले. तसेच एकनाथ देशेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेल भारतीय जनता पार्टीचे नेते अरुणशेठ भगत, जे.एम. म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व जिल्हा परिषद सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदा एकनाथ देशेकरांचा वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनापासून अधिक शुभेच्छा देतो. आणि एकनाथ देशेकरांनी आज अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले होते. त्याच्यामध्ये महिलांचा सत्कार आहे, त्याच्यामध्ये नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, सभापती आहेत, उपसभापती, सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, असे सर्व जे नवनिर्वाचित निवडणूक जिंकलेले आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता. म्हणजे एकूण आणि मोरबे गावामधून असंख्य कार्यकर्त्यांनी या निमित्तानं त्याच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रवेश केला. खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मोरबेवाल्यांना मनापासून धन्यवाद देईन का आपल्या गावाचा विकास करण्यासाठी ही खरं गरज होती. आपला पक्षप्रवेश भाजपमध्ये होणं गरजेचं होतं आणि मग वाढदिवसानिमित्त हे झालं, याच्याबद्दल ते जास्ती आनंद या ठिकाणी आम्हाला झाला. म्हणून देशेकर साहेबांना मी मनापासून शुभेच्छा देतो की एक अतिशय चांगलं काम तुम्ही या निमित्ताने केलेत. कारण तर सर्व या भागातील सर्व लोक सांगत होते की जिल्हा परिषद सीट येणार नाही आणि पंचायत समिती वावजीसुद्धा सीट येणार नाही सांगितली तर, पण बघितलं कशी घासून नाही ठासून आला. म्हणजे एवढ्या मताधिक्यानं देशेकर मॅडम या ठिकाणी निवडून आल्या. त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बघायला गेलं तर ते अनेक डावपेच खेळत असतात, पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं कुस्ती सामने या ठिकाणी जंगी सामने या ठिकाणी हो दिखता छोटा है लेकिन बहुत दिमाग बहुत बड़ा है उनका. हो ऐसा मत समजो. एक लहान वस्तू दिसते परंतु दिमाग त्यांचा फार चांगला आहे. शॉप एकदम चांगले कार्यक्रम नेहमी ते ठेवत असतात. आज चांगली प्रसिद्धी कधी मिळाली त्यांना. जसं बघितलं गेलं तर विरोधकांचं म्हणणं आहे की ही जिंकलेली लढाई आहे, ही पैशाच्या जोरावरती लढलेली लढाई आहे. मग ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता, ह्याबद्दल काय सांगाल? ना पैशांचा काय नेहमीच सांगतात. हारले का सांगणार एक तर EVM आणि नाहीतर मग पैसा वाटला. अरे पैसा वाटला, तुम्ही पण पैसा वाटला असेल. पैशावर नुसती मतं मिळत नाहीत. कारण तर ही आयुष्यभर सतत आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या सर्व पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आणि उरण विधानसभामध्ये महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून काम होतात. त्याच्यामुळं खरं म्हणजे या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे. निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक काय आपण सांगा? खरं तर माझा वाढदिवसाचा कार्यक्रम एक गुढीपाडव्याच्या दिवशी 19 तारखेला होता. पण आम्ही आत्ताच आपल्याला 1 महिन्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये अतिशय असा सहकार्य कार्यकर्ते केले आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. त्या कार्यकर्त्यांचा या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून आम्ही सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये आम्ही जे आश्वासन दिलेली होती मतदारांना का ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही विमा योजना इथं 200 लोकांचा काढलेला होता. त्याच्यामध्ये ते आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाटप करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत. आणि अतिशय छान असे कुस्त्यांचे सामने सालाबादप्रमाणे करतो आम्ही. यावर्षी सालाबादप्रमाणे अतिशय छान असे कुस्त्यांचे सामने झाले. त्याचबरोबर जे कार्यकर्ते होते आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदचे आताच निवडून आलेले नगरसेवक होते, सर्व कार्यकर्ते आम्हाला पूर्ण नगरसेवक इथं सातत्याने 15 दिवस तेही सहकार्य केले. अहोरात्री मेहनत करून कमलाताईला निवडून कशी आणायची ते सर्वांच्या कार्यकर्त्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सफल झाला. त्यासाठी कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं आभारी व्यक्त करेन का ज्या परिस्थितीत आम्ही इथं मागच्या विधानसभेला 3000 मतामध्ये कमी होतो, तो मतांचा लीड भरून काढून इथं 1500-1600 मतांनी आमची इथं सीट आली. त्या कार्यकर्त्यांचा महिला मंडळ बचत गट जे काय होते त्याही अहोरात्री मेहनत केली. प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन प्रत्येक मतदाराला समजवण्याचा प्रयत्न केला का भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी करण्यासाठी आपल्याला कमलाला मतदान करायला पाहिजे. या दृष्टिकोनाने सर्व लोक आमच्या
माता भगिनी असतील, मग त्यांचा ते या कार्यक्रमाच्या निमित्त आज सत्कार समारंभ ठेवला होता. काही त्यांना आम्ही ज्या महिला बचत गट आहेत त्यांना काय पुरस्कार देण्यासाठी त्यांच्यासाठी मोठा एक नियोजन केलेलं आहे का जेणेकरून बाबा चला का आपल्यासाठी ज्याही मेहनत केली त्यांना पुढं जाण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही सातत्यानं पुढं घेऊन जाण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. आज मोरबे गावामध्ये आम्ही आज बघतो, तुम्ही बघत असाल का आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाला. पण याच मंडळीने आमच्या आता थेटचे सरपंच पुढच्या असणार आहेत बबन फडके साहेब आणि त्यांचे सहकारी सगळी मंडळी, पण या मंडळीने आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही विलक्षणची तोंडावर जरी पक्षप्रवेश न केला तरी आम्ही विलक्षण झाल्यानंतर नक्कीच पक्षप्रवेश करू आणि त्या दिलेल्या शब्दाला पालन करून आज पक्षप्रवेश त्याही करून घेतला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन कौतुकही करेन आणि जी अपेक्षा आम्ही त्यांची विकास कामाची होती ते पूर्ण करण्याचं काम रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, अरुणशेठ भगत साहेब याही स्वतःही सांगितलं का जे गावाची कामं विकास असतील ती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. या हेतूने आपल्याला या येणाऱ्या पावसाळ्या आतमध्ये जो दोरक्यामध्ये रस्त्याचा आमचा कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न मंजूर झालेला आहे तो बी करण्याचा प्रयत्न करू. गावामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, पण जल योजना आपल्या घरोघरी होती पण ते काही कारणास्तव त्याची निधी उपलब्ध नसल्यामुळं ते आपण आता ती आपल्या जिल्हा परिषद माध्यमातून ते नल पुरवठा करून आपण लोकांना पाणी पुरवण्याचा प्रयत्न करू. ह्यो आमचा सातत्याने इथं आणि राहिलेले आता आमच्याकडे बघा हरिक्रम केवाल आहे, पाले बुद्रुक आहे, वाकडी आहे, परत मोरबे अशा 6 ग्रामपंचायती या विभागामध्ये लागलेले आहेत. वावंजा आहे मोठ्या संख्येने. आम्हाला जास्तीत जास्त या वावंजा विभागामध्ये जो पाठबळ मिळाला त्यासाठी आम्ही आता सातत्याने कार्यकर्त्यांच्या पाठपुरावाने आम्ही मतदारांपर्यंत पोहोचून ज्या सत्ता आमच्या गेलेल्या होत्या त्या आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. यावेळी मोरबावाल्यानंही आश्वासन देतो का सातत्याने आपण सगळं मेहनत करून आपला थेटचा सरपंच कसा निवडून येईल ते आपण सगळे प्रयत्न करूया अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि मी स्वतःही तिथं बसून राहणार आहे. त्यातच बोललो विरोधकाला मी संधी माझा काही नातेवाईक आहे पण राजकारणामध्ये नाता हा विषय नाही. तर मी जिल्हा परिषदेला होतो त्याला फोन पण नाही केला का मला तुम्ही सपोर्ट करा किंवा मतदान टाका, पण त्याला त्या दिवस बोललो मी तर तुला पारण्यासाठी मी 3 दिवस सतत इथं बसणार आहे. जे काय खर्च होतील 2-3 करोड रुपये ते बी करीन पण तुला नक्की पारीन. मी तुमच्याकडून आज शब्द येतो तर तुम्ही जास्तीत जास्त ताकदीने मेहनत करा आणि आपला सीट निवडून आणा आणि आमची ताकद कशी बळकट करायला येईल तर तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करतो. बघायला गेलं तर अरुणशेठ भगत यांनी सांगितलेलं आहे की मूर्ती लहान आहे पण त्यांचा डाव पेच खेळण्यासाठी त्यांची मोठी कीर्ती आहे. मला तर वाटतं पत्रकार साहेब 2012ला मी जिल्हा परिषद सदस्य होतो. त्याच्यानंतर पार्टीने आम्हाला संधी दिली रायगड जिल्हा ओबीसीचा, कमलाला पण संधी दिली पनवेल मोर्चाचे अध्यक्ष होण्यासाठी. यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी तिला संधी दिली. म्हणजे आपण जे सातत्याने जनतेपर्यंत आपण अहोरात्री मेहनत करून परत पोचलेले आहोत तर कुठंतरी जनतेचा आपण काम करतो तेव्हाच आपल्याला पक्षाने इतकं मोठं पद दिलं. मी आमदार साहेबांचं खास करून कौतुक करेन का आम्हाला यावेळेला संधी देऊन जनतेची कशी आम्हाला सेवा करता येईल त्यासाठी आम्हाला यावेळेला संधी दिलेली आहे. त्या संधीचा नक्कीच आम्ही या परिसरामध्ये जे असतील कामे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कारण आमची पहिलेपासून वाटचाल आहे का जनतेची सेवा करणं हे परमेश्वराची कृपा आणि आम्हाला जन्म दिली ही जनतेची सेवा करण्यासाठीच परमिशन दिली असं आम्हाला वाटतं. मी